आज आपण या व्हिडिओमध्ये हिंदीचं भाषा आणि व्याकरण बघणार आहोत. भाषा और व्याकरण म्हणजेच काय, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात लँग्वेज अँड ग्रामर. आता भाषा कशाला म्हणतात, तर भाषा वह माध्यम या साधन है जिसके द्वारा हम अपने मन के विचारों को एवं भावों को आदान प्रदान करते हैं. म्हणजे भाषा हे एक असं माध्यम आहे, असं मीडियम आहे ज्याच्यामुळे आपण आपल्या मनामध्ये जे विचार आहेत किंवा आपल्या मनामध्ये जे भाव आहेत हे आपण दुसऱ्यापर्यंत पोहोचवतो किंवा दुसऱ्याच्या भावना ज्या आहेत आपण समजून घेतो. आदान प्रदान करणं म्हणजे देणं घेणं. त्यानुसार ही भाषा कशाचं माध्यम आहे, तर ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे जसं की आपलं बोलणं आहे, आपलं विचार आहे लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांचं आपण समजून घेणं, याला काय म्हणतात तर भाषा. आता भाषेची किती रूप आहेत, ते किती प्रकार आहेत, तर भाषेची 3 रूपं आहेत. कोणकोणती आहेत? पहिला आहे मौखिक भाषा, दुसरा आहे लिखित भाषा, तिसरा आहे सांकेतिक भाषा. आता मौखिक भाषा म्हणजे काय पहिल्यांदा बघूया. आता मौखिक भाषा, भाषा का वह रूप जिसे बोला और सुना जा सकता है या जाता है उसे मौखिक भाषा कहते हैं. म्हणजे भाषेचं हे असं रूप आहे जे बोललं, समोरचा व्यक्ती बोलतो आपण ऐकतो किंवा आपण बोलतो समोरचा व्यक्ती बोलतो आणि तो ऐकतो. सो हे काय होणार आहे, मौखिक. म्हणजे जे बोलल्यानंतर ऐकून समजली जाते ती भाषा होणार आहे मौखिक भाषा. आता फॉर एक्झाम्पल काय येणार आहे, नेताजी भाषण दे रहे हैं, दादाजी कहानी सुनाते हैं या दादी कहानी सुनाती है. आता ह्याच्यामध्ये काय की नेताजी भाषण देतात तेव्हा आपण ऐकतोय किंवा दादी, दादा, नानी, नाना जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट सांगतात तेव्हा ती गोष्ट आपण ऐकतो आणि आपण समजून घेतो. सो हे हे कोणतं उदाहरणं झाली तर मौखिक भाषेची. म्हणजे जे मुख यानी मौखिक म्हणजे तोंडातून जे बोलतो समोरचा ऐकतो आणि समजून घेतो, सो ही होणार आहे मौखिक भाषा. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये काय येतं, जसं की भाषण देणं आलं, टेलिफोनवरती बात करणं, कहाणी सुनाना आदी, ही कशाची एक्झाम्पल्स आहेत तर मौखिक भाषेची. आता सेकंड नंबर आहे लिखित भाषा. मौखिक म्हणजे तर बोलून ऐकतो आणि मग समजून घेतो, ती मौखिक झाली. आता लिखित म्हणजे जी लिहून दाखवली जाते आणि दुसरा ती वाचून समजून घेतो, तो ही झाली लिखित भाषा. जब हम अपने विचार लिखकर प्रकट करते हैं और दूसरे लोग उसे पढ़कर समझते हैं तो उसे लिखित भाषा कहते हैं. म्हणजे आपण आपले जे विचार आहेत, आपल्या मनामध्ये जे काय आहे ते आपण काय करतो, लिहून प्रकट करणं म्हणजे दाखवणं आणि ते समोरचे लोक काय करतात, वाचून समजून घेतात. सो ही कुठली झाली भाषा तर लिखित भाषा. फॉर एक्झाम्पल नेहा निबंध लिखती है, म्हणजे नेहा जी आहे ही निबंध लिहिते, मग तिचे सर ते वाचणार, तिच्या मॅम वाचणार आणि मग समजून घेणार, मग त्याच्यावरून तिला मार्क्स मिळणार. सो ही कुठली भाषा झाली, लिखित. सेकंड आहे मानव पुस्तक पढ़ता है, म्हणजे मानव नावाचा एक मुलगा आहे, सो पुस्तक वाचतोय. म्हणजे पुस्तक कोणी लिहिले, तो रायटर प्रत्यक्षात आला आहे का त्याला सांगायला की हे असं असं माझं आहे तर तू वाच मग तुला हे समज, असं नाही. त्याने त्याचे जे विचार आहे, त्याचं जे बुक आहे ते लिहून ठेवले आणि मानव काय करतोय, वाचून ते समजून घेतोय. सो ही कुठली भाषा झाली तर लिखित. आता ह्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल काय काय येणार, समाचार पत्र पढ़ना म्हणजे पेपर वाचणं, कहाणी लिखना म्हणजे स्टोरी लिखणं, ब्लॅकबोर्ड पर लिखकर पढ़ाना आदी, म्हणजे जे तुमचे टीचर्स असतात ना, जे ब्लॅकबोर्डवरती लिहून सांगतात मग त्याच्यानंतर ते वाचून दाखवतात. सो हे कशाची उदाहरणं झाली तर लिखित भाषेची. त्यानंतर आहे सांकेतिक भाषा. आता सांकेतिक भाषा कशाला म्हणतात, तर जब हम अपने विचारों को संकेतों द्वारा प्रकट करते हैं तो इसे सांकेतिक भाषा कहते. सांकेतिक म्हणजेच काय तर इशारे करणं, हावभाव करणं. सो हे काय झालं आपलं सांकेतिक भाषेची उदाहरणं. आता जसं की कुत्ते को डंडा लेकर भगाता बालक. आता तो काय बोलणार आहे का कुत्र्याला की हातामध्ये त्याने एक काठी घेतली, मी तुला मारणार आहे, मी असं नाही. तेव्हा तो समजून जाणार कुत्रा की आता हातामध्ये हा काठी घेऊन येतोय म्हणजे हा नक्की मला मारणार आहे. नेहा को बुलाती उसकी माँ, म्हणजे जसं की हातवारे करून नेहाची आई नेहाला बोलवत आहे. सो हे काय झालं, इशारे. किंवा ट्रॅफिक हवालदार असणार आहे, त्यानंतर मुखबधीर लोकांची जी शाळा असते तिथलं असणार आहे. खाली दिलेलं आहे आपल्याला, चौराहे पर यातायात नियंत्रित करता सिपाही, म्हणजे सिग्नलवरती वगैरे असतो ना ट्रॅफिक हवालदार वगैरे जे असतात ते काय करतात, फक्त इशारे करून सांगतात. ते सांगत नाहीत की तुम्ही या, तुम्ही जा, तू थांब, असं नाही. ते फक्त हातवारे इशारे करतात. त्यावेळेस बरोबर गाडेवाले समजून जातात आणि त्या हिशेबाने त्यांचं काय असतं तर ते ट्रॅफिक वगैरे जे काय आहे ते कमी होतं. सो मूकबधीर लोकांची जी स्कूल असते तिथे पण काय होतं तर बोलून नाही तर तिथे हातवारे करून इशारे करून वगैरेच सांगितलं जातं. सो ही कोणती भाषा झाली तर सांकेतिक भाषा.
आता ह्या 3 भाषांच्या व्यतिरिक्त पण अजून कोणकोणत्या भाषा असतात, तर एक आहे आपली राष्ट्रभाषा, दुसरी आहे राजभाषा, तिसरी आहे मातृभाषा, चौथी आहे संसारची भाषा म्हणजे पूर्ण विश्वाची जी भाषा आहे ती, आणि नंतर आहे बोलीभाषा। आता पहिला बघूया आपण राष्ट्रभाषा। हिंदी हमारे देश की राष्ट्रभाषा है क्योंकि यह हमारे देश के अधिकांश भाग में बोली और लिखी जाती है। आता आपली राष्ट्रभाषा म्हणजे आपल्या देशाची भाषा कोणती आहे तर हिंदी। हिंदीच का आहे तर कारण हिंदी ही खूप जास्त भागांमध्ये म्हणजे जास्त स्टेट्समध्ये बोलली जाते आणि लिहिली जाते, त्यामुळे तिला राष्ट्रभाषेचा मान मिळालेला आहे। आता राजभाषा म्हणजे काय? राज म्हणजे आपल्या स्टेटमध्ये जी बोलली जाते, आपल्या राज्यात जी बोलली जाते भाषा, तिला काय म्हणतात तर राजभाषा। वह भाषा जो देश के कार्यालयों में कामकाज के लिए प्रयोग की जाती है वह राजभाषा कहलाती है। म्हणजे आपल्या देशाचं जे कामकाज चालतं जसं की मंत्रालय वगैरे आहे तर तिथे कोणती भाषा चालते तर मराठी भाषा चालते। सो प्रत्येकाच्या राज्याची भाषा ही वेगळी असते, जसं कर्नाटकची वेगळी आहे, बंगालची वेगळी आहे, महाराष्ट्राची वेगळी आहे, आंध्राची वेगळी आहे। सो हे काय आहे जसं जसं स्टेट चेंज होणार आहे तशी त्यांची जी राजभाषा आहे ती येणार आहे तिथे। त्यानंतर आहे मातृभाषा। आता मातृभाषा म्हणजे मदर टंग, ही प्रत्येकाची वेगवेगळी असते। जिस भाषा को बच्चा अपने माता पिता और परिवार के लोगों से सीखता है उसे मातृभाषा कहते हैं। आता ही मातृभाषा कोण शिकवतं? त्याचे आई वडील आणि त्याच्या घरचा जो परिवार आहे तो। तर प्रत्येक म्हणजे भागामध्ये गेलात तर प्रत्येकाची मातृभाषा ही थोडी थोडी वेगळीच असते। मराठीमध्ये सुद्धा खूप असे प्रकार आहेत। सो मातृभाषा ही घरातल्या लोकांकडून शिकवली जाते। त्यानंतर आहे संसार की भाषा, म्हणजे जे विश्व ज्या जगातल्या भाषा आहेत तर त्या कोणकोणत्या आहेत तर संसार में अनेक भाषाएं बोली जाती है, उनमें हिंदी, अंग्रेजी, संस्कृत, उर्दू, जर्मन, चीनी, रूस, फ्रेंच, जापानी आदी प्रमुख भाषाएं हैं। मग ह्या काय आहेत तर पूर्ण विश्वामध्ये पूर्ण जगामध्ये बोलल्या जाणाऱ्या ह्या सगळ्या भाषा आहेत, त्यांना म्हणतात संसार की भाषा। त्यानंतर आहे बोलीभाषा। आता बोलीभाषा कशाला म्हणतात तर किसी सीमित क्षेत्र म्हणजे लिमिटेड जो क्षेत्र असतो, जसं की लिमिटेड गाव आहेत, लिमिटेड जो भाग आहे तिथं जी बोलचाल म्हणजे प्रत्येकाची बोलीभाषा ही वेगवेगळी असते। त्यामध्ये काय आहे ब्रज, अवधी, मैथिली, भोजपुरी, कोकणी, त्याच्यानंतर ब्राह्मणी जी काय आहे ती काय झाली प्रत्येकाची बोलीभाषा झाली। आणि सो बोलीभाषा ही आपल्या आपल्या तेवढ्याच भागापुरती चालते। आता कोणत्या राज्याची कोणती भाषा आहे हे बघणार आहोत। भारतीय भाषा, भारत के अलग अलग राज्यों में अलग अलग भाषाएं बोली जाती है, म्हणजे भारतातल्या वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी भाषा बोलली जाते। आता कुठे कोणती भाषा बोलली जाते हे बघूया। हिंदी कुठे बोलली जाते? उत्तर प्रदेशमध्ये, मराठी महाराष्ट्र, गुजराती गुजरात, तमिळ तमिळनाडू, मल्याळम केरळ, त्याच्यानंतर तेलुगू येणार आहे आंध्र प्रदेश, तमिळ तमिळनाडूमध्ये बोललं जातं, कन्नड कर्नाटकमध्ये, बांगला बांगलादेश आणि उडिया उडीसामध्ये, हिंदी बिहारमध्ये। अशा प्रकारे ज्या त्या राज्याची आपली आपली अशी एक भाषा असते आणि त्या त्या भाषेमध्ये त्यांचा जो राज्यकारभार आहे म्हणजे त्यांच्या राज्याचं कामकाज आहे ते चाललं जातं। अशा प्रकारे तुम्हाला एक्झामला जर ग्रामरमध्ये विचारलं की ही कोणती भाषा आहे, ह्या भाषेचं रूप कोणतं आहे तर ते तुम्हाला एक्झॅक्टली ओळखता येईल असं मला वाटतंय। मौखिक म्हणजे जे बोलतो आणि समोरचा ऐकून समजून घेतो ती मौखिक भाषा झाली। लिखित भाषा म्हणजे आपण लिहून ठेवतो आणि तो समोरचा वाचून समजतो त्याला लिखित म्हणतात। आणि सांकेतिक म्हणजे जे इशारे केले जातात हावभावानुसार जी समजली जाते ती होते सांकेतिक भाषा। त्यानंतर होतं राष्ट्रभाषा, म्हणजे जी आपल्या वर्ल्डमध्ये सर्वात जास्त वापरली जाते बोलली जाते ती आपली आहे राष्ट्रभाषा हिंदी। राजभाषा म्हणजे प्रत्येक स्टेटची जी वेगळी भाषा असते ती। मातृभाषा म्हणजे जी आपण घरातल्या लोकांकडून आई वडिलांकडून शिकतो ती मातृभाषा होते। संसारकी म्हणजे पूर्ण वर्ल्डमध्ये कोणकोणत्या भाषा आहेत त्या। त्याच्यानंतर बोलीभाषा जी फक्त आपल्या लिमिटेड ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये सीमित असते, सीमित यानी लिमिटेड असते, सो ती होते आपली बोलीभाषा। अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये भाषा बघितलेले। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।